आज या सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या विधानसभेचे माजी अध्यक्ष माननीय श्री हरिभाऊ बागडे, त्यांनाच आज अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कारही मिळणार आहे, त्याचेही ते पुरस्कारार्थी आहेत। त्यानंतर आपल्या आरबीआयचे संचालक मराठे साहेब, आपल्या या ठिकाणी सहकार भारतीचे महामंत्री डॉक्टर उदय जोशी, डॉक्टर मुकुंद तापकीर, श्री विनय खटावकर, सहकार भारतीचे सर्व पदाधिकारी आणि आपण महाराष्ट्राच्या सर्व विविध जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे सभासद, संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खरं तर खूप महत्त्वाचा हा कार्यक्रम आणि महत्त्वाचा दिवस म्हणूया। आज इंदिरा एकादशी आहे। अशा पावन दिवशी आपण आळंदीच्या या पुण्यक्षेत्री आपण अधिवेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्याही स्मृतीला अभिवादन करण्याचा आजचा दिवस। त्यामुळे या ज्ञानदेवांच्या आणि या दोन्ही महापुरुषांच्या स्मृतीला अभिवादन करून आपण या ठिकाणी काही विचार मांडण्याचा प्रयत्न करू। मला विषय आत्ता जो सांगितला तो हा सांगितला की शासनाच्या अपेक्षा काय, सहकार चळवळीची सद्यस्थिती काय। खरं तर खूप बोलता येईल अशी परिस्थिती आहे आणि खूप मुद्दे आपण मांडू शकतो अशी ही व्यवस्था आहे। कालच मी वर्गीस कुरियनचं पुस्तक वाचत होतो, त्यामध्ये सहकार चळवळीचं त्यांचा वाटचाल आणि त्या अमूल दूध डेअरीच्या संबंधीचे सगळे मुद्दे खूप सविस्तर विस्ताराने सगळ्या विषयांसह त्यांनी मांडले होते आणि त्यांनी काही मुद्दे निरीक्षण म्हणून नोंदवले होते। जर्मनीमध्ये पूर्व आणि पश्चिम जर्मनी विभाजन नंतर झालं, ते होण्यापूर्वीच्या जर्मनीमध्ये 95% दूध संस्था ह्या सहकारी माध्यमातून चालणाऱ्या होत्या आणि युरोपमध्ये त्या काळामध्ये अनेक ठिकाणी सहकारी माध्यमातून अनेक बाबींचा त्या ठिकाणी प्रसार प्रचार आणि अवलंबन केलं जात होतं आणि तीच विचारधारा कदाचित विचारात घेऊन आपल्याही देशामध्ये 100 वर्षापूर्वी या सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या काळामध्ये आपण सहकाराची जी 7 तत्व आहेत त्याचा अवलंब करून खऱ्या अर्थानं लोकांसाठी लोकशाही नियंत्रणामध्ये असलेल्या या संस्था लोकांच्या हितासाठी उभ्या केल्या। महाराष्ट्र हे देशामधलं या संबंधातलं आघाडीचं राज्य आहे, ज्यामध्ये आता जवळपास 21,000 आपल्याकडे विकास कार्यकारी संस्थांचं जाळं आपल्या राज्यभर सगळ्या ग्रामीण भागामध्ये पसरलेलं आहे। त्रिस्तरीय व्यवस्था आहेत, 31 जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, जवळपास 450च्या वरती किंबहुना 500 पर्यंत आपल्या या सहकारी बँका, त्याचप्रमाणे 20,000च्या वर पतसंस्था, असं मोठं जाळं आपल्या राज्यामध्ये आपण उभं केलेलं आहे। या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक चढ उतार या चळवळीने बघितले। खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये मी मध्यंतरी विठ्ठलराव विखे पाटलांचं लढत हे पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा खूप प्रकर्षाने दिलेला आहे की ज्यामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये सहकारी साखर कारखाना उभा करणं आणि सहकारी साखर कारखान्याच्या संबंधीचा ऊस शेती पिकवणं आणि त्यातून आपल्याला तो व्यवसाय पुढे नेणं हे किती आव्हानात्मक काम होतं आणि ते किती अडथळे पार करत त्यांनी धनंजयराव गाडगीळ साहेब असतील किंवा वैकुंठबाई मेहताजी असतील, या सर्वांच्या समन्वयाने सहकार्याने कशा पद्धतीने पुढे नेलं हा एक प्रेरणादायी इतिहास आहे असं मला वाटतं। आणि तो इतिहास पुढे घेऊन आपण जर जायचं ठरवलं तर आपल्याला दिसेल की सहकार क्षेत्राला अमर्यादित अशा स्वरूपाचं आपल्याला त्या ठिकाणी विकास करण्याचं साधन म्हणून बघता येणं शक्य आहे, किंबहुना ती आपली विचारधारा आहे आणि त्यातून आपण जे म्हणतो विना सहकार नाही उद्धार, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असे विचारधारा घेऊन आपण या सहकाराची वाटचाल सुरू केली। वाटचाल सुरू करत असताना याला काही बंधनं असावीत, याच्यामध्ये काही नियम असावेत, याच्यामध्ये काही गोष्टींचा अवलंब जाणीवपूर्वक केला जावा, या दृष्टिकोनातून खरं कायदा आला, नियम आले, शासन निर्णय आले, परिपत्रकं आली, मॅन्युअल्स मधल्या काही तरतुदी आल्या, मग त्यामध्ये दोन्ही प्रकारचं नियंत्रण आलं। आर्थिक बाबींसाठी आपल्या बँकांचा विचार केला तर आरबीआयचं नियंत्रण आहे, प्रशासकीय बाबींसाठी आपल्या राज्य निबंधकाचं त्या ठिकाणी नियंत्रण आहे आणि अशा पद्धतीची ही व्यवस्था करत असताना आपण चढउतार अनुभवत असताना
आपल्याला या सगळ्या चळवळीचं, या सगळ्या व्यवस्थेचं आणि आत्ताच्या सद्यस्थितीचं आपण सिंहावलोकन करत असताना, आत्मपरीक्षण करत असताना आपल्याला ज्या बाबी आज समोर दिसतात त्याचा आपल्याला खरं विचार करण्याची गरज आहे. आजही आता ह्या 21,000 जे विकास सोसायट्या मी सांगितल्या त्यामध्ये जवळपास 11,000 सोसायट्या ह्या अनिष्ट तफावतीमध्ये आहेत, ज्यांच्यामध्ये वसुली न होणं, मिसमॅनेजमेंट असणं, फ्रॉड असणं, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी निष्पन्न झाल्या. मला असं म्हणायचंय की आपण जर आपल्यासाठी या संस्था उभ्या केल्यात, सर्वांच्यासाठी उभ्या केल्यात, तर सर्वांचं कल्याण करत असताना आणि सर्वांचं त्या ठिकाणी आपण विकास करत असताना एक समदृष्टी असणं आणि त्यामधून आपण वाटचाल कशी करायचं हे निश्चित करणं हे मला वाटतं फार आवश्यक आहे. मी असं मानतो की सहकारातून फक्त संपत्तीचा आणि साधनांचा विकास व्हावा असं नाही, खरं तर विचार आचारांचा विकास पण व्हायला पाहिजे. कारण आपल्याला कोणतीही चळवळ, कोणत्याही संस्थेचं कामकाज जर खऱ्या अर्थानं शाश्वत पद्धतीने जर पुढे न्यायचं असेल, जर शाश्वत पद्धतीने ते आपल्याला टिकाऊ अशा स्वरूपाचं काम करायचं असेल, तर आपल्याला त्यामध्ये केवळ प्रोफेशनल मॅनेजमेंट अपेक्षित नाही, तर त्याला मूल्याची जोड पण आवश्यक आहे. चांगली मूल्य कशी आणता येतील हे पण आवश्यक आहे. शासनाच्या अपेक्षा म्हणाल तर खूप महत्वाच्या आहेत. ज्या लोकांच्या अपेक्षा त्या शासनाच्या अपेक्षा आहेत. शासनाच्या अपेक्षा काही वेगळ्या नाहीत की ह्या संस्थांचं जाळं मोठ्या प्रमाणात उभं राहिलं पाहिजे, चांगली पतव्यवस्था उभी राहिली पाहिजे, चांगली ग्राहकांची व्यवस्था त्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे, चांगल्या प्रकारच्या सेवा त्यामधून दिल्या गेल्या पाहिजेत. याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा अशी नाही. परंतु आज केवळ संख्यात्मक संस्थांचा विचार करून उपयोग नाही, चांगल्या संस्थांचा विचार केला पाहिजे, सद्विचारांचा आणि सद्भावनावर चालणाऱ्या संस्थांचा विचार केला पाहिजे. तर आपल्याला खऱ्या अर्थानं या व्यवस्थेमध्ये एक चांगलं कार्य केल्याचं, एक चांगली व्यवस्थेतून लोकांचं आपण समाधान केल्याचं, त्यांना सौख्य, आनंद देण्याचं, समाधान देण्याचं काम केलं असं म्हणता येईल असं मला वाटतं. मला आपल्याला या निमित्ताने मुद्दाम सांगायचंय की सहकारी संस्था हे माझ्या दृष्टिकोनातून तरी एक चांगल्या विचाराचारांचं आणि लोककल्याणाचं, जनकल्याणाचं एक प्रभावी साधन आहे. या साधनाचा उपयोग कसा करायचा याचा विचार आपण केला पाहिजे. कारण शेवटी आपण जे करू ते खूप महत्वाचं आहे. मला वाटलं आणि मला चांगले विचार मनात आले आणि मी त्या भावनेतून केलं तर काही प्रश्न नाही. खूप मोठ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी घडवून आणणं शक्य आहे. आजही मी अनेक ठिकाणी ज्या वेळेला आम्हाला बोलण्याचा किंवा इंटरॅक्शन करण्याचा, संपर्क साधण्याचा जेव्हा संधी प्राप्त होते त्या वेळेला मी प्रत्येक वेळेला सभासद, संचालक, पदाधिकारी यांना एक आवाहन करत असतो की तुम्ही, विशेषतः पदाधिकारी आणि संचालक, तुम्ही विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करणं आवश्यक आहे. एक जनकल्याणाचं काम करण्याची चांगली संधी तुम्हाला प्राप्त झाली, या विचारातून तुम्ही काम करण्याचं आवश्यकता आहे आणि त्यातून आपण सर्वांचं कल्याण कसं करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. आमच्याकडे अनेक प्रकारच्या तक्रारी येतात, त्यामध्ये व्याज आकारणी चुकीची झाली, आमच्यावर अन्याय झाला, पारदर्शक पद्धतीने व्यवहार होत नाहीत, पारदर्शक पद्धतीने आम्हाला सगळे लेखे आमचे दाखवले जात नाहीत, आपला सर्वसाधारण सभेमध्ये खऱ्या अर्थानं आपला सगळा लेखाजोखा आणि संस्थेच्या कामकाजाबद्दल माहिती नीट दिली जात नाही. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी सतत येत असतात. पण मला सतत असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी येत असलेल्या तक्रारी आणि त्या तक्रारीचं नियंत्रण करण्याचं एक प्रमुख जर साधन म्हणायचं असेल तर लोकांचे जे विचार आहेत, लोकांचे जे आचार आहेत ते आपल्याला खूप महत्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर सहकाराच्या माध्यमातून इथल्या लोकांचा विकास करत असताना खऱ्या अर्थानं देशसेवा आपण करतोय हा भाव सगळ्यांच्या मनामध्ये त्यामुळं निर्माण होऊ शकतो. किंबहुना हा भाव पुढे जाऊन आपल्याला कसा वृद्धिंगत करता येईल याचाही विचार केला जाऊ शकतो. आपल्या जिल्हा विकास आराखडे तयार होत असतात. तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल त्यामध्ये मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असा एक महत्वाचा घटक असतो ज्याचा आपण विचार करण्याची गरज असते. ज्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, स्वच्छता आहे, पोषण आहे, दरडोई उत्पन्न आहे, रोजगार आहे, अशा अनेक बाबींचा समावेश होतो. आणि त्यामधून ठरतं की आपला देश विकसित आहे, विकसनशील आहे, अविकसित आहे. कारण हे मानव विकास निर्देशांक विचारात घेऊन आपण काम करणं अपेक्षित आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण आणि व्यावहारिक शिक्षण, याच्या पुढे जाऊन सद्भावनांचं शिक्षण, सत्कर्मांचं शिक्षण, सदाचाराचं शिक्षण आपण कसं देऊ शकतो, आमच्यामध्ये चांगले संस्कार कसे निर्माण करू शकतो
आणि त्यामधून आपण आपापल्या संस्थांमध्ये कसं चांगलं काम करू शकतो याचा विचार करणं हे मला फार आवश्यक वाटतं. ज्ञानेश्वरांच्या भूमीमध्ये आहोत, त्यामुळे पसायदानामधलं वाक्य मला ओघानेच आठवलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे पडो मैत्र जीवांची. खरं तर खूप मोठा विचार हा आपला आहे. एकमेका सहाय्य करू हा वेगळा काय विचार आहे. सगळ्यांमध्ये मैत्रीभाव असावा, सगळ्यांमधले दुर्गुण संपवेत आणि त्यांना सद्गुण यावेत आणि त्यातून मैत्रीभाव व्हावा आणि त्यातून सहकार्य घडावं. त्यातून आपण सगळ्यांच्या मध्ये समृद्धी आणावी. समृद्धी ही विचार आचारांची, मी मगाच्यापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, ती महत्वाची आहे. आम्हाला नुसती भौतिक समृद्धी महत्वाची नाही. भौतिक समृद्धी येतही राहील. आपले जीडीपी वाढला का कमी झाला याच्यापेक्षा मध्यंतरी मला त्या भूतानच्या पुस्तकामध्ये, भूतानवरच्या पुस्तकामध्ये दिसलं की हॅपीनेस इंडेक्सला जास्त महत्व आहे. लोक खऱ्या अर्थानं तुमच्या या व्यवस्थेमध्ये आनंदी आहेत का याला जास्त महत्व आहे. समाधानी आहेत का याला जास्त महत्व आहे. आणि त्यासाठी आपण जर विचार केला, आणि मी जे आता तुम्हाला मानव विकास निर्देशांकाच्या मानकाबद्दल बोलत होतो त्याच्याबद्दल विचार केला, तर मागच्या 25-30 वर्षाचा आढावा घेताना तुम्हाला काय दिसतं. मला 3-4 प्रश्न पडतात जे तुम्हाला विचारावे का नाही मला माहित नाही, पण मी कदाचित ते तुमच्या पुढे मांडणं जास्त उचित समजतो. मागच्या 25 वर्षामध्ये तुम्हाला काय वाटतं, खरं बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं का कमी झालं? प्रामाणिक माणसांचं प्रमाण वाढलं का कमी झालं? खरं बोलणार, फसवणूक करणाऱ्या माणसांचं प्रमाण वाढलं का कमी झालं? दुसऱ्याला त्रास देणाऱ्या माणसांचं प्रमाण वाढलं का कमी झालं? व्यसन करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं का कमी झालं? काय मिळवलं आपण? हे मिळवण्यासाठी आपण याच्यासाठी केला होता अट्टाहास असा विषय आहे का? मला हा प्रश्न पडतो कायम. माणसाला हा विचार पहिला पडला पाहिजे. मी कोणत्या व्यवस्थेत काम करतो, मी विकास कार्यकारी सोसायटीत काम करतो का पतसंस्थेत काम करतो का बँकेत करतो का आणखीन कुठल्या दूध संस्थेत करतो का साखर कारखान्यात करतो, महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की हे सद्गुण वाढले का या सगळ्या बाबतीमध्ये. आम्हाला विकास विकास म्हणजे काय वाटतं, रस्ते झाले, इमारती झाल्या, व्यवस्था आल्या, विकास झाला. विकास हा त्याच्या पुढचा आहे. विकास हा आनंद देण्याच्या संबंधीचा आहे. मी एक लेख वाचला, संदीप वासलेकर नावाचे एक लेखक आहेत, तुम्ही वाचला असेल, एका दिशेचा शोध म्हणून त्यांचं सदर मध्यंतरी येत होतं. त्यामध्ये एक लेख आला होता. त्या लेखाचं नाव होतं जेव्हा मी ऐश्वर्य पाहिले. एका आफ्रिकन देशामध्ये ते दौऱ्यावर गेले होते, काही भेटीसाठी गेले होते. माली नावाचा देश होता, कदाचित बऱ्याच लोकांनी त्याचं नाव सुद्धा ऐकलं नसेल, एवढा लहान हा देश आहे. या देशामध्ये ते गेले होते आणि गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की देशामध्ये बऱ्याच ठिकाणी सुविधांची वानवा आहे. रस्त्यांचा प्रश्न आहे, निवाऱ्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. पण तरीही लोकांच्या चेहऱ्यावर एक सात्विक अशा पद्धतीचं समाधान, एक सात्विक अशा पद्धतीचा आनंद त्यांना बघायला मिळत होता. ह्याचं त्यांना फार आश्चर्य वाटत होतं. तिथे एक आणखीन एक मुद्दा त्यांनी त्या लेखात लिहिलाय जो मला फार महत्वाचा वाटतो. कदाचित तो अगदीच रिलिव्हंट आहे आता असं मी म्हणणार नाही, पण तरीही एक विचार म्हणून आपण विचार करायला हरकत नाही असं मला त्यामधून जाणीवपूर्वक वाटतं. तिथं माली हा जो देश आहे याच्या बाजूने अजून 3 देश आहेत आणि त्या 4 देशांनी असा करार केलाय की भूतलावरचं आणि भूगर्भातलं सगळ्या पाण्यावर ह्या 4ही देशातल्या सगळ्या नागरिकांचा हक्क आहे. अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी एक अग्रीमेंट केलेलं आहे, एक करार केलेला आहे आणि त्या माध्यमातून ह्या पाण्याच्या संबंधीचं नियमन त्या ठिकाणी केलं जातं. विशेष म्हणजे माली देशामध्ये धरण किंवा कॅनल याचं काहीही जाळं नाही, पण 3 देशामध्ये मात्र धरणं आहेत, कॅनलचं जाळं आहे. या 4 देशाच्या या मंडळाचा अध्यक्ष हा माली देशाचा अध्यक्ष त्यांनी बनवलाय. मला फार आश्चर्य वाटलं. आमच्याकडे तर भांडणं चाललेत, जिल्ह्यात भांडणं, राज्यात भांडणं पाण्याच्या वाटपावरनं. कधी कधी वाटतं की आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. खरंच बांधव मानतो का, मनापासून मानतो का, हा खरा प्रश्न आहे. आम्हाला आमच्याच बांधवाला पाणी देताना प्रश्न येतो. मी जिल्हाधिकारी असताना बघितलं बांध फोडीची 1,000 प्रकरणं, रस्ता आडवाआडवीची 1000 प्रकरणं. मला कधी कधी वाटायचं अरे तुझा भाऊ आहे, भाऊकीतला प्रश्न आहे, भावाभावांच्या जमिनी आहेत, 50 वर्ष 100 वर्ष रस्ता वहिवाटीत आहे, तरी सुद्धा तू रस्ता अडवतोय, तरी सुद्धा तू रस्ता खोदतोय आणि त्या ठिकाणी त्याला हायकोर्टापर्यंत जायची पाळी येते. याला काय आपण एकसंघपणा म्हणत नाही, याला काय आस्था, आत्मीयता आणि एकमेकातलं सहकार्य म्हणता येणार नाही. खरं तर हे महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने माली देशाचा उल्लेख महत्वाचा आहे की 4 देशांनी एकत्र येऊन
आपल्या सगळ्या भूजलावरचा अधिकार सगळ्या देशांचा मान्य करणं आणि त्यांना त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक समृद्धी आणण्याचा प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं मुद्दा त्यांना त्या ठिकाणी बघितला. हे सगळं बघितल्यानंतर ते एअरपोर्टला जेव्हा परत आले तेव्हा झाडू मारणारा एक मुलगा होता, त्याला त्यांनी प्रश्न विचारला की तुमच्या देशामध्ये रस्ते, पाणी, लाईट, निवारा याच्या अनेक सुविधा आहेत, तरी सुद्धा तुमच्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर मला एक प्रकारचं समाधान किंवा आनंद कसा दिसतो? त्या मुलाने दिलेलं उत्तर फार उद्बोधक आहे. तो मुलगा म्हणतो, बरोबर आहे, तुमच्या देशामध्ये कदाचित हे सगळं असेल, आमच्या देशामध्ये आता हे नाही. 50 वर्षांनी 100 वर्षांनी या सगळ्या गोष्टी आमच्या देशात पण येतील, पण त्यापेक्षा आम्हाला सामाजिक सौख्य महत्वाचं वाटतं. सुविधा येत राहतील पण सामाजिक सौख्य गेलं तर सुविधा घेऊन काय करायचं? हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून या लेखाचं नाव आहे जेव्हा आम्ही ऐश्वर्य पाहिले. हा मुद्दा बेसिक आहे. आम्ही आमच्यामध्ये काम करत असताना एकमेकांमध्ये आम्ही भारतीय आहोत, आम्ही एकमेकाचे बांधव आहेत, एकमेकाच्या सुखासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी आम्हाला काम करायचंय. हा विचार जर मनामध्ये आपण घेऊन पुढे जायचं ठरवलं तर मला वाटतं खूप गोष्टी करता येतात. आणि मी नेहमी आमचे बँकांमध्ये, पतसंस्थांमध्ये जे संचालक वगैरे निवडून येतात त्या प्रत्येकाला मी सांगतो की बाबा तुम्ही विश्वस्त आहात, लक्षात ठेवा आपली कर्म महत्वाची आहेत. जशी कर्म तशी फळं, सत्कर्माने सौख्य पाविजे, दुष्कर्माने दुःख. हा विचार मनात ठेवा. कर्माचा सिद्धांत नावाचं एक पुस्तक आहे, गुजरातमधल्या एका रिटायर्ड डेप्टी कलेक्टरने लिहिलेलं पुस्तक आहे. त्यामध्ये हा भाव त्यांनी मांडलेला आहे. मी अनेक आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा हे पुस्तक मुद्दाम देतो वाचायला. तुम्ही वाचा आणि बघा आपली कर्म महत्वाची आहेत. कारण वामनराव पै म्हणतात, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जर वाईट कृत्य करत असतील, दुसऱ्याला त्रास देत असशील तर त्याची फळं नक्की तुला मिळतील. तुझं संचित तू निर्माण करतोय. या भावनेने जर तू काम केलं तर प्रत्येक कामामध्ये आपण विचार केला पाहिजे प्रत्येकाने. मग तो सभासद आहे का, संचालक आहे का, पदाधिकारी का आणखीन वेलविशर आहे ते महत्वाचं नाहीये, पण प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की माझ्या या कृतीमधून लोकांच्या जीवनामध्ये मी आनंद निर्माण करतोय का दुःख निर्माण करतोय. तुम्ही जर दुःख निर्माण करत असाल, एखादा तुमचा खातेदार आहे आणि त्याला निष्कारण त्रास देत असाल, त्याच्यावर निष्कारण अधिकचं व्याज आकारणी करत असाल, त्याला नको त्या गोष्टीवर जाच करत असाल, तर त्या माणसाच्या मनामध्ये कोणत्या लहरी उत्पन्न होतील, त्याच्या मनामध्ये काय भावना उत्पन्न होईल आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही संचित त्या लहरींचं तयार कराल आणि त्यातून तुमचं पुढचं वाटचाल चालेल. म्हणून माझं सतत म्हणणं आहे, आपण आपल्या कर्मांचा, आपल्या कामाचा, आपलं सामाजिक भान या सगळ्यांचा विचार जरूर केला पाहिजे. अनेक प्रगत देश आहेत, त्या प्रगत देशांमध्ये अनेक गोष्टींवर फार लक्ष देऊन काम केलं जातं. आमच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मी मध्यंतरी डीम कन्व्हेन्सच्या अनुषंगाने जात होतो. तिथेही मला हा मुद्दा मी मांडला, जो मी तुमच्या समोर पण मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं, अरे शेजारी तुम्ही त्या सहकारी सोसायटीमध्ये 25 वर्ष 30 वर्ष एकमेकांची बरोबर राहणार आहात आणि एकमेकांचं किती वैरत्व घ्याल, एकमेकांमध्ये किती वाईटपणे वागाल, एकमेकांचा किती हेवा कराल, याचा विचार करा ना. याचा जर आज विचार नाही केला तर पुढे कधी विचार करायचा आणि त्या विचार करण्याला काय अर्थ आहे? आम्ही हा मुद्दा सतत मनामध्ये ठेवला पाहिजे असं मी सतत आमच्या सोसायट्यांमध्ये सांगत सुटलो. कारण छोट्या मोठ्या गोष्टी, याचं कुत्रं आमच्या इथं आलं, त्याचं मांजर तिकडे गेलं, अशा सुद्धा तक्रारी एवढ्या. अरे कशासाठी करता? जरा आपल्यामध्ये हा भाव तरी ठेवा. आपण एकमेकांमध्ये सामंजस्यामध्ये बसून प्रयत्न करून, चर्चा करून एकमेकाला त्रास न होईल असं का वागू शकत नाही? मी एका दौऱ्याच्या निमित्ताने अमेरिकेत गेलो होतो. तिकडे एका कुटुंबामध्ये राहिलो तर मला असं दिसलं की त्यांच्याकडे सहकारी गृहनिर्माण संस्था ही प्रकार नाहीये, त्यांच्याकडे कम्युनिटी हा प्रकार आहे. 50, 60, 70 घरांचा कम्युनिटी नावाचा एक संघ म्हणूया किंवा संस्था म्हणूया. रजिस्टर वगैरे नसती, त्याला काय कायदा आपल्यासारखा कोऑपरेटिव्ह ऍक्ट वगैरे नसतो, पण त्या सगळ्या याच्यातून ते ठरवतात, त्यांचे नियम ठरवतात, पार्किंगचे, स्वच्छतेचे, पाणी पुरवठ्याचे, सगळ्या गोष्टींचे. आणि ते नियम ते काटेकोरपणे पाळतात. ज्या कुटुंबात मी राहिलो त्याच्या एका बाजूला चायनीज, दुसऱ्या बाजूला श्रीलंकन असे राहत होते. मला त्यांनी सांगितलं, गेली 20 वर्ष मी राहतोय, या दोन्ही कुटुंबांनी मला कधीही कदाचित सहकार्य नाही केलं, पण त्रास तर नक्कीच नाही दिला. एवढा तरी विचार आपण करू ना. आपल्या कृतीमधून आपल्याला दुसऱ्याला त्रास होतोय का, आपण दुसऱ्याला त्रास देतोय का, ही भावना आपण मनामध्ये ठेवून जर काम करायचं ठरवलं तर आपण सत्कर्म आणि सदाचार याची कास कधीच सोडणार नाही. आणि आयुष्यामध्ये मला वाटतं त्याला फार महत्व आहे. सहकाराचा पाया आणि सहकाराचा विकास
या दोन्ही गोष्टी हा मूल्याधिष्ठित महत्वाच्या आहे, मूल्याधिष्ठित असाव्या असं मला वाटतं. आमची मूल्य, आमचा प्रामाणिकपणा, आमचा खरेपणा, आमची खऱ्या अर्थानं सहकार्य करण्याची भावना, या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या पाहिजेत. आणि त्यातून आपल्याला या सगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांची आर्थिक समृद्धी बरोबरच मनाची समृद्धी आणि त्या सगळ्या विचार आचारांचा विकास, यातून आपण काम केलं पाहिजे. परवा मी कॉस्मॉस बँक आणि ग्रीन वर्ल्डच्या साह्याने जे कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला, त्या कार्यक्रमाला पण गेलो होतो. मला फार आनंद झाला. एवढ्या मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीत आत्ताच आपल्याला आपल्या सगळ्या कार्याचा अहवाल देताना सांगण्यात आलं, मी ऐकत होतो की कोविड काळामध्ये सुद्धा न घाबरता, न विचार करता, फार हे आव्हान मोठं असताना सुद्धा आर्थिक संस्था ज्या आपल्या आहेत, विविध कार्यकारी सोसायटी असो, पतसंस्था असो, सहकारी बँका असो, यांनी प्रचंड प्रमाणात धाडसाने काम केलं. आणि हे सगळं धाडसाने काम करणं ही खरी मानव सेवा आणि देशसेवाच आहे. त्याचा सत्कार होणं, त्या समर्पणाचा आदर करणं, या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी तो कार्यक्रम त्या संस्थांनी आयोजित केला. आणि मला फार आनंद झाला की अशाही गोष्टी घडू शकतात. मगाशी उल्लेख झाला, सहकारी गृहरचना संस्थांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी भाजीपाला, धान्य पुरवठ्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी या सहकारी संस्थांनी मनापासून केलं. शेवटी चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात, पण चांगल्या गोष्टीचं सार्वत्रिकरण होणं, चांगल्या गोष्टीचा अवलंब होणं ही काळाची गरज आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. मला चौथीला असताना एक धडा होता, त्या धड्याचं नाव होतं चांगले तेवढे घ्यावे. पण ती मेणबत्ती अशा त्या दिव्यांचा संवाद होता. आणि त्या संवादातून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की तुम्ही आमच्या एकमेकांमधले दुर्गुण बघू नका, सद्गुण बघा आणि ते घेण्याचा प्रयत्न करा. कालच मी आमच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला गेलो होतो आणि तिथंही हा मुद्दा मी सांगितला की ज्या ज्या सहकारी संस्था चांगलं काम करतात त्या संस्थांचं सुद्धा आपण प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा सत्कार करणं, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी चांगले कौतुकाचे 4 शब्द वापरणं ही सुद्धा फार काळाची मोठी गरज आहे. आताच डॉक्टर तापकीर साहेब मला सांगत होते की ते असा अभ्यास करतायत की 100 वर्ष झालेल्या पतसंस्था किंवा विविध कार्यकारी संस्था यांचा आपण अभ्यास करूया. त्यांच्या वाटचालीमध्ये आलेले कोणकोणते विषय आहेत याच्या संबंधी काही अभ्यास करून आपण पुढे कसं जाता येईल हे बघूया. हा विचार करणं फार महत्वाचं आहे. कारण प्रत्येक संस्थेचं सिंहावलोकन करताना, त्या संस्थेमध्ये आलेले चढ उताराचं आपण निरीक्षण करताना, त्या ठिकाणी जे आपल्याला मुद्दे दिसतात, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये स्वॉट अनालिसिस म्हणतो, त्यांच्या स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय, अपॉर्च्युनिटीज काय, थ्रेट्स काय, या सगळ्याचा विचार करून आपण पुढची वाटचाल कशी करायची, भविष्यामध्ये आपण पुढे कसं जायचं, याचा विचार आपण नक्की करण्याची गरज आहे असं मला वाटतं. अनेक बँकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, पतसंस्थांमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत, विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये. पण मला नेहमी वाटतं की हा विषय आपण जर खऱ्या अर्थानं चांगला विचार आणि चांगल्या विचाराची माणसं त्या ठिकाणी देऊन जर आपण प्रयत्न करत राहिलो तर खूप कमी गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. मला तर असं वाटतं की या सहकारी संस्था लोकशाही नियंत्रणातल्या आहेत, त्यांना स्वायत्तता जास्तीत जास्त असायला पाहिजे. आणि ती स्वायत्ततेचा उपयोग स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे या भावनेतून त्यांनी केला पाहिजे. समदृष्टीने विचार करून, प्रत्येकाचा विचार करून आपण जर गेलो, माझ्या पार्टीचा गटाचा आहे म्हणून त्याला लोन द्या, त्याच्या दुष्कृत्यावर त्या ठिकाणी पांघरुण घाला, आणि माझ्या पार्टीचा नाही, माझ्या पार्टीचा आहे म्हणून त्याचं दुष्कृत्य असलं तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका, असा भाव उपयोगाचा नाही. शेवटी आम्ही तोही विचार केला पाहिजे. या 97वी घटनादुरुस्ती आता रद्द झाली, परंतु त्या दुरुस्तीला अनुसरून काही बदल 2013 मध्ये आपण जे केलेले होते, त्यामध्ये एक बदल असा होता की आपण लेखापरीक्षक नेमण्याचा अधिकार त्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेला दिला होता. आम्ही एक पॅनल तयार केलेला आहे, त्या पॅनलमधून त्या संस्थेने निवडावा. आपली अपेक्षा अशी होती की लेखापरीक्षण हा एक महत्वाचा गाभा आहे. या लेखापरीक्षण हा जो गाभा आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं संस्थेची वाटचाल कशी होती याचा आरसा सभासदांपुढे आला पाहिजे, जेणेकरून आपण कुठं चुकतो, काय करायला पाहिजे याचा आपण त्या ठिकाणी विचार मंथन करू शकू, याचा आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये कसं अवलंबन करायचं याचा प्रयत्न करू शकू. हा खरा विचार आहे. पण अनेक ठिकाणी मी लक्षात असं यायला लागलं की लेखापरीक्षक नेमताना दोष झाकणारा लेखापरीक्षक नेमायचा, दोष काढणारा लेखापरीक्षक नको. असा आपण जर विचार केला तर तुम्ही तुमच्या पुरता विचार करत नाहीये, तुझ्या संस्थेवर अवलंबून असणारे 1000 लाख सभासद आहेत त्यांचा विचार करतोय. त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण नैराश्य, असमाधान आणि वाईट भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. हा विचार आमच्या मनामध्ये पाहिजे. सर्वसाधारण सभेमार्फत लेखापरीक्षक नेमताना साधा आणि सरळ मुद्दा आहे. आम्हाला जर त्या ठिकाणी अधिकार दिले
तर त्या अधिकाराचा सद्भावनेने सदाचाराने विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण लोककल्याणासाठी हे व्यासपीठ वापरलं पाहिजे. हा विचार सभासदांच्या, संचालकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये असला पाहिजे आणि तो खऱ्या अर्थानं रुजवणं हे मला वाटतं आपल्या सहकारी चळवळीच्या माध्यमातून खूप आवश्यक आहे. याची प्रचंड मोठी गरज आहे, कारण या सगळ्या गोष्टीतूनच आपल्याला खऱ्या अर्थानं चांगली वाटचाल करायची आहे. कारण चांगली वाटचाल करू शकतो एखादा देश. याचं एक दुसरं उदाहरण मला भूतानचंच द्यावं असं वाटतं. या देशामध्ये 1971 साली अशी अवस्था होती की त्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. त्यांना त्या ठिकाणी शिक्षक आणि पाठ्यपुस्तक भारतामधून आणायला लागायचे. तिथले जे राजे महाराजे सरदार होते त्यांची मुलं लंडन, दार्जिलिंग अशा वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासाला होती. 1971 नंतर त्यांनी ठरवलं की आपल्या देशामध्ये आपण शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था निर्माण करायची आणि त्यांनी ध्यास घेतला. त्यांनी खूप मोठं काम केलं. आज भूतानचं शिक्षण 7.5 लाख लोकसंख्या असलेला देश, भूतानचं शिक्षण आज आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च दर्जाचं समजलं. का तर तिथल्या लोकांनी केलेला प्रयत्न आहे. तिथल्या लोकांनी दाखवलेलं हे सगळं एकजुटीचं आणि एकसंघपणाचं लक्षण आहे. सगळ्यांनी मिळून काम केलंय, कलेक्टिव्ह यश आहे. राजे महाराजापासून प्रत्येक जण त्यामध्ये सामील झालेत म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. मगाशी मी उल्लेख केला तसा हॅपीनेस इंडेक्सवर सुद्धा एक उच्चस्थानी असलेला तो देश आहे. तिथं लोकांना हे फार महत्वाचं वाटतं. मध्यंतरी माझ्या वाचनात अजून एक पुस्तक आलं, आपण जरूर वाचावं असं मला वाटतं. इकिगाई नावाचं पुस्तक आहे. हे जपानमधल्या एका प्रांतावर आधारित आहे आणि त्यामध्ये त्यांनी पुस्तकाचा मथितार्थ जो आहे तो असा आहे की किती आयुष्य जगला याच्यापेक्षा कसं जगला, केवळ दीर्घायुष्य जगला हे महत्वाचं नाही, तो आनंदाने समाधानाने सर्वांना सुख समाधान देत जगला हे महत्वाचं आहे. हे मांडण्याचा त्यामध्ये प्रयत्न झालाय. साधी राहणी, उच्च विचारसरणी अशा पद्धतीचा भाव त्यामधून आलेला आहे आणि ह्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत. ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी चांगल्या घडतात त्याचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करणं, त्याचा अवलंब करणं, त्याला प्रोत्साहन देणं, त्याचं अनुकरण करणं आणि त्यामधून आपली आपापल्या गावांची, आपापल्या संस्थांची समृद्धी निर्माण करणं, त्यातून खऱ्या अर्थानं पुढची वाटचाल सगळ्यांची सुकर करणं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे आणि ते आपण मनापासून करावं. ज्यामुळं खऱ्या अर्थानं एक एक छोटी छोटी मुद्दे असतात. आपल्याला अनेकदा असं वाटतं की माझ्या एकट्याच्या कृतीने असा काय फरक पडणार आहे. त्याची परवा एक गोष्ट मी परवा सांगितली, आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेली गोष्ट आहे ती सनदी दिनाच्या अनुषंगाने. ती मी परवा कॉस्मॉसच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सांगितली, तुम्हाला पण ती ऐकवतो. मला असं वाटतं की आपल्याला हा विचार, आपल्याला ह्या ज्या बोधकथा असतात, प्रसंग असतात, हे बरंच काही शिकवून जातात. त्यातून आपण आपले टर्निंग पॉइंट ठरवतो. वल्लभभाई पटेलांच्या जीवनामधला एक मुद्दा मला ऐकायला मिळाला की ते अहमदाबादच्या कोर्टामध्ये वकिली करत होते आणि वकिली करत असताना त्या ठिकाणी प्रतितीय वकील होते आणि त्यांना त्या ठिकाणी ज्यावेळेला गांधीजी देशकार्यासाठी ठिकठिकाणी जात होते तेव्हा त्यांच्या बारमध्ये सुद्धा आले आणि त्यांच्या बारमध्ये आल्यावर वल्लभभाईंनी ते दुर्लक्ष केलं. हे काय आपल्याला सांगणार आहेत म्हणून ते त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी जाऊन कॅरम खेळत बसले. काही शब्द गांधीजींचे एका कोपऱ्यातले त्यांना ऐकायला आले आणि ते त्या ठिकाणी उत्सुकता म्हणून जाऊन बसले. सगळं ऐकलं भाषण, त्याच ठिकाणी वकिलीचा कोट उतरून ठेवला आणि तो टर्निंग पॉइंट ठरला. वल्लभभाई आपण पोलादी पुरुष ज्यांना म्हणतो आज भारताचे, त्यांची त्या ठिकाणी योगदान बघतो. हे सगळं टर्निंग पॉइंट मधले मुद्दे आहेत आणि म्हणून आपल्याला योगदान महत्वाचं आहे. योगदानाचा हा जो गोष्ट आहे ती मी मुद्दाम पुन्हा एकदा सांगतो कारण ती मला महत्वाची वाटते. अनेक गोष्टी, अनेक प्रसंग माणसाच्या जीवनामध्ये मी आत्ताच सांगितलं, एक टर्निंग पॉइंट ठरतात, उद्बोधक ठरतात, स्फूर्तिदायक ठरतात, प्रेरणा देणारे ठरतात. या सगळ्याचा विचार आपण मनापासून जितका करू तितका आपल्याला उपयोग होतो. एक 7-8 वर्षाचा मुलगा असतो, तो समुद्राच्या काठी चालत असतो. समुद्राच्या काठी चालत असताना समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्या किनाऱ्यावर आदळत असतात. त्या लाटांबरोबर, त्या पाण्याबरोबर अनेक मासे त्या किनाऱ्यावरून पडत असतात. पाणी निथळून निघून जात असतं, किनाऱ्यावर पडलेले मासे मात्र पाण्या वाचून तडफडत असतात. हा जाणारा मुलगा ते बघतो, त्याला त्याच्या मनामध्ये दया उत्पन्न होते, करुणा उत्पन्न होते. तो मुठभर मासे उचलतो आणि परत समुद्रात नेऊन, पाण्यात नेऊन टाकतो. माझ्यासारखा जाणारा एक माणूस असतो, त्या मुलाला म्हणतो, अरे काय करतोय, ह्याने काय फरक पडणार आहे, हे मुठभर मासे नेऊन टाकल्यामुळे माझ्या तुझ्या जीवनात काय फरक पडणार आहे, कशाला करतोय हे. त्या मुलाने दिलं उत्तर फार उद्बोधक आहे. तो म्हणतो, काका तुमच्या जीवनात काय फरक पडणार नाही मासे टाकल्यामुळं, माझ्याही जीवनात काय फरक पडणार नाही, पण त्या माशाच्या जीवनात फरक पडणार आहे आणि त्याला मी जीवदान दिलंय. हाच गीतेतला निष्काम कर्मयोग आहे. याच्यापेक्षा वेगळं काय आहे.
आपल्या मनाने करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आणि हे मला नेहमी वाटतं की आपल्याला स्वयंप्रेरणा मिळाली पाहिजे. आपण मनापासून जागृत झालं पाहिजे. कुणीतरी सांगतंय म्हणून करण्यापेक्षा मला वाटतंय, मला पटलंय, मला जाणवलंय आणि म्हणून मी करतोय, हा भाव जेव्हा आपल्यामध्ये येतो त्यामुळं त्या कामामधली आपली आत्मीयता, आस्था वाढते आणि त्यातून खरं देशकार्य, एक चांगलं कार्य, मानवतेचं कार्य, सहकार्य घडू शकतं असं मला वाटतं. आणि त्या सगळ्या बाबींचा विचार आपण मनापासून करत जाणं हे पुढच्या वाटचालीसाठी फार आवश्यक आहे. कारण ह्या मगाशी मी प्रश्न विचारत होतो तुम्हाला, प्रामाणिकपणा, खरेपणा, त्रास देणं, फसवणूक, हे सगळे मुद्दे आमच्या समोर आहेत ना. आम्ही नुसते किती रस्ते बांधले आणि किती इमारती बांधल्या, अरे ते इमारतीत राहणारे लोक कसे आहेत ते खरंच. आता मी खेड्यात राहिलेला माणूस आहे. मी खेड्यात ज्यावेळेला आम्ही लहानपणी असायचो त्यावेळेला मला जे चित्र मालीमध्ये दिसतं तेच चित्र दिसायचं. माझ्या गावामध्ये आडाचं पाणी शिंदून आणायचो, वीज नव्हती त्यामुळं कंदील चिमणीच्या उजेडात अभ्यास करायचो. आणि पण मला कधी लोकांच्या मध्ये असं असमाधान, फार मोठे प्रश्न, आठ्या कपाळावरच्या अशा दिसायच्या नाहीत. आज 25 वर्षांनी सगळं आलंय पण सगळ्या आठ्या वाढल्यात, समाधान मला कमी झाल्याचं दिसतं. हे जे चित्र आहे हे प्रत्येक गावातलं, खेड्यातलं, शहरामधलं ठिकठिकाणचं आपल्याला दिसतं. आपल्याला जेव्हा आपण बांधव म्हणतो, कधी कधी मला असं चित्र दिसतं, दुर्गुण त्यासाठी आपण म्हणतो, कधी कधी चित्र असं दिसतं की शेजारच्या जीवनामध्ये झालेला आनंद माझ्या पोटात दुखण्यासाठी कारणीभूत ठरतो. हे फार वाईट आहे. मी हा विचार केला पाहिजे, त्याचं चांगलं झालंय, मला त्यातही आनंद आहे. सगळ्यांच्या आनंदात आमचा आनंद सुद्धा सामावलेला असणं आणि तो मानणं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपण विचार करत जाणं फार आवश्यक आहे. कारण काही मुद्दे असे असतात. मी एक मध्यंतरी एका सत्पुरुषांना भेटलो. ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करत होते काही वर्ष. लंडनला 2000 साली ते गेले. 2000 साली लंडनला ते गेल्यानंतर सकाळी मॉर्निंग वॉकला ते बाहेर पडले. मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्यानंतर त्याला असं दिसलं की एक पेपरचा स्टॉल आहे. त्या पेपरच्या स्टॉलवर पेपर आहेत, त्याच्या बाजूला एक वाटी ठेवलेली आहे आणि पेपर विकणारा विक्रेती किंवा विक्रेता त्या ठिकाणी कुणी नाहीये. जो कुणी माणूस आहे तो पेपर बघायचा, त्याला जर पेपर घ्यायचा असेल त्याची किंमत बघायचा, तेवढे पैसे वाटीत टाकायचा आणि पुढे निघून जायचा. असा एकही माणूस त्यांनी मला सांगितला असा नव्हता की ज्याने पेपर उचलला, काकेत टाकला, पैसे न टाकता निघून गेला. असा एकही माणूस नव्हता. आपल्याकडं या आळंदीच्या चौकातली आपण कल्पना करू दे, आपण टेबल ठेवलाय, काय होईल? विचार करण्याचा मुद्दा आहे. आम्हाला हा विचार करण्याचा, उद्बोधन करण्याचा मुद्दा आहे की आमचा प्रामाणिकपणा असा का असू नये. लंडन मधल्या त्या शहरामध्ये, त्या रस्त्यामध्ये हे घडू शकतं, आमच्याकडे का घडू नये? आमचा एकमेकांवर विश्वास असा का असू नये? आम्ही प्रामाणिक का असू नये? कारण शेवटी ह्या सहकारी संस्थांचा पाया हा विश्वासावर आहे. विश्वासच नसेल परस्परात, हा काहीतरी भानगडी करतोय संचालक, हा काहीतरी लपवतोय, हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, आम्हाला त्रास देतोय, अशी जर भावना माणसांच्या, सभासदांच्या, संचालकांच्या मनामध्ये निर्माण झाल्या, त्या संस्थेचं अस्तित्व राहणं फार अवघड जातं. एका बातमीमुळं अनेक संस्थांमधले डिपॉझिट लगेच विड्रॉ झाल्याचे, काढून घेतल्याची उदाहरणं आपण आज देशभर, महाराष्ट्रभर बघतो. त्यामुळे विश्वासार्हतेचा पाया निर्माण करायचा असेल तर तो प्रामाणिकपणावर पाहिजे. आम्ही प्रामाणिकपणे काम करणं, मग आमचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, कशासाठी आपण विनातारणी कर्ज द्यायची, कशासाठी अपुरं तारण असताना कर्ज द्यायचं, हा विचार आपण केला पाहिजे ना. हा पब्लिक मनी आहे, लोकांचा पैसा आहे आणि तो लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी वापरण्यासाठी केलेलं व्यासपीठ म्हणजे ही सहकारी संस्था आहे. त्याचा मी सद्भावनेने विचार केला तर माझ्या हातून एक सत्कार्य घडेल, सत्कर्म घडेल. त्याचा मी का नाही विचार करावा? शेवटी जीवनामध्ये कमवायचं काय आणि गमवायचं काय हा विचार केला पाहिजे. सिंहावलोकन करताना माणसांनी नेहमी विचार केला पाहिजे. माझं म्हणणं आहे की आपण आयुष्यामध्ये आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये कमावलं काय आणि गमावलं काय. जर आम्ही खरेपणा गमावला असेल आणि खोटेपणा कमावला असेल, प्रामाणिकपणा गमावला असेल आणि फसवणूक कमावली असेल, तर आपलं जीवन सार्थकी लागलं का याचा विचार आम्ही करण्याची आज गरज आहे असं मला वाटतं. कारण या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्याला आपल्यामध्ये आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करण्याची जर सवय नसेल तर दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसेल पण आमच्या डोळ्यातलं काय, ते उलट बोललो मी, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण माझ्या डोळ्यातलं मुसळ दिसणार नाही, अशी अवस्था होईल. म्हणून आपण हा आत्मचिंतनाचा, आत्मपरीक्षणाचा विषय आहे. त्यातून जर आपण पुढे जायचं ठरवलं तर खऱ्या अर्थानं आत्मप्रेरित होऊन जेव्हा आपण काम करू, माझं स्पष्ट मत आहे, माझे सत्याचे प्रयोग हे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पुस्तक लिहिलं, त्यातले तुम्ही मुद्दे वाचा, तुम्हाला लक्षात येईल
की खरेपणा आणि सत्याला या महापुरुषांनी आयुष्यामध्ये किती महत्त्व दिलं आणि आपला देश स्वतंत्र होताना त्यांचं योगदान काय, या सगळ्या गोष्टी आम्हाला खरं उद्बोधक दिसतात. मला नेहमी वाटतं की सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपण दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी, त्याला अडीअडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा आपण हाही विचार केला पाहिजे की ज्याला आपण कर्ज देतो त्याला सुद्धा सगळ्या बाबींची व्यवस्थित माहिती दिली पाहिजे. काही देशांमध्ये, काही राज्यांमध्ये सुद्धा मला असं ऐकायला मिळालं की ते कर्जदाराला सुद्धा प्रशिक्षण देतात, त्याला सगळ्या बाबींची माहिती देतात, कारण तो माझा बांधव आहे, त्याला फसवणं माझं काम नाही. आणि त्याच्याही मनात हा भाव असतो की मी हे मला उपकृत करत आहे, बँक मला अडचणीच्या वेळेला मदत करत आहे, हा भाव मी मनामध्ये ठेवतोय आणि त्या भावनेने तो पुढं काम करत असतो. मला मध्यंतरी एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं उदाहरण मला एका नाबार्डच्या अधिकाऱ्याने सांगितलं की गेले 10 वर्ष या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वसुली 100% आहे. मला आश्चर्य वाटलं की एखाद्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची दुष्काळ असो सुकाळ असो 100% वसुली असणं हा किती मानाचा आणि सन्मानाचा मुद्दा आहे. 5 लाखाचं बक्षीस दरवर्षी जवळपास 5 वर्ष ते घेत आहेत असं मला त्यांनी सांगितलं. मला फार आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की मी जाऊन त्या बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये एका शेतकऱ्याला विचारलं, हा आता दुष्काळाचा कालावधी आहे आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा तू बँकेला लोन कसं परत करू शकणार. तो म्हणाला, त्यांनी दिलेलं उत्तर आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. तो म्हणाला, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण ही बँक आमची आहे, ही बँक आपली आहे. अडचणीच्या काळामध्ये मला तिने सांभाळलेलं आहे, मला कर्ज दिलेलं आहे, त्यांचं कर्ज परतफेड करणं हे माझं कर्तव्य आहे, ते मी केलंच पाहिजे. हा भाव निर्माण करणं, ही भावना निर्माण करणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. शेवटी कृतज्ञता हा भाव फार महत्वाचा आहे. रांडा बर्न नावाची एक लेखिका आहे, तिचं एक द सिक्रेट नावाचं सिरीजचं पुस्तक आहे. त्यामध्ये तिने सांगितलंय की यामध्ये आपण जी कृतज्ञता व्यक्त करतो त्याच्या दुप्पट आपल्याला मिळतं. आता याचा खरा का खोटा हा मुद्दा अनुभवाचा आहे, पण तो विचारात घेतला पाहिजे. आता हे सगळं करत असताना आपल्या सगळ्या चांगल्या वाटचालीमध्ये अडथळे येणारच नाही, त्रास देणारच नाही असं घडणार नाही. ज्ञानेश्वरांचं जीवन कार्य बघितलं, तुकोबारायांचं जीवन कार्य बघितलं, एकनाथांचं जीवन कार्य बघितलं, त्यांना अडथळे नाही आहेत, प्रचंड अडथळे आहेत. मंबाजी कितीतरी त्रास देत होते तुकोबारायांना, कितीतरी अडथळे ज्ञानदेवाच्या जीवनात, पण त्यांनी आपल्या सगळ्या सत्कर्माची, सत्कार्याची, सद्भावनाची आणि उत्तम अशा प्रबोधनाची कास त्यांनी कधी सोडली नाही. आयुष्यभर त्यांनी हे काम केलं. म्हणून ज्ञानेश्वरी हा आजही आपण जगामध्ये एक अद्वितीय असा ग्रंथ समजतो, विचारांचं आचारांचं पालन करण्याचं एक चांगलं साधन समजतो. आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही विचारात घेतल्या पाहिजेत. मला नेहमी असं वाटतं, काय आता हा विचार पटणारा न पटणारा मला माहित नाही, पण मला असं वाटतं की आपल्याकडच्या सत्पुरुषांनी विपुल ग्रंथ निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये खूप चांगले चांगले शाश्वत विचार, माणसांच्या मनाचं सगळं संशोधन करून विचार मांडलेले आहेत. याचा अवलंब करणं, याचा विचार करणं, आपण त्याचे प्रचार करणं हे आपलं काम आहे. हे आपण भारतीय म्हणून मानलं पाहिजे असं मला सतत वाटतं. आणि त्या विचारातून आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा कुठलीही चळवळ वृद्धिंगत झाल्याशिवाय राहत नाही. आणि मी पुन्हा सांगतोय, मला फक्त धनाची संपत्ती, धनाची समृद्धी महत्वाची नाही आहे, विचार आचारांची समृद्धी महत्वाची आहे. कारण आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सुख, शांती आणि समाधान. या गोष्टी आम्हाला मिळायच्या असतील तर त्याच्या सौख्याच्या व्याख्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्या सगळ्या व्यक्ती सापेक्ष वेगळ्या बदलू शकतात. मला त्याच्यात आता जायचं नाही, ते विषय मोठे आहेत. परंतु या सगळ्या वाटचालीमध्ये आपण ही जी प्रणाली आहे ती कशी आपण वृद्धिंगत करू शकू असं मला वाटतं. आणि मला नेहमी असं वाटतं, मी कुठेही काम करत असेल, मी शासनात असेल, निमशासनात असेल, संस्थेत असेल, उद्योगात असेल, व्यवसायात असेल, जिथं कुठं काम करत असेल तिथं आम्हाला आमच्या या व्यवस्थेचा आपलेपणा पण वाटला पाहिजे आणि त्याचा अभिमान पण वाटला पाहिजे आणि त्यामध्ये काम करण्यामध्ये खरा आनंद पण मानला पाहिजे. त्याचं एक उदाहरण, एक गोष्ट जपानमधली आहे जी मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. मला वाटतं मी जास्त वेळ बोलतोय का? जपानमधली आहे ते तुम्हाला सांगावीशी असं मला वाटतं. छोटी गोष्ट आहे पण उद्बोधक आहे. एक माणूस, आपल्याकडचा भारतीय माणूस जपानमध्ये रेल्वेने प्रवास करत असतो. रेल्वेने प्रवास करत असताना त्याला असं दृश्य दिसतं की समोरच्या सीटवर एक जपानी माणूस बसलेला आहे आणि ते सीट, त्याचं जे बसलेलं सीट आहे तो सुईद्वाराने शिवत होता असं त्याला दिसलं. त्याला असं वाटलं आपल्या भारतीय माणसाला बहुतेक रेल्वेतला अधिक कर्मचारी असेल, काम करत असेल रेल्वेतला, म्हणून त्यांनी त्याला विचारलं, तू ही सीट का शिवतोय, तू रेल्वेत कामाला आहे का? तो म्हणला, नाही मी रेल्वेत वगैरे कामाला नाही. मग तू सीट का शिवतोय? त्यांनी दिलेलं फार उत्तर मार महत्वाचं आहे. तो म्हणतो
की मी ह्या रेल्वेने रोज प्रवास करतो, एखादी शटल असते आपली, समजा पुणे दौंड शटल असते, अशी शटल असेल कदाचित ती, मी रोज ह्या रेल्वेने प्रवास करतो. काल बघितलं मी ह्या बोगीतलं हे सीट फाटलेलं होतं, घरून मी सुईद्वारा घेऊन आलो. तर तो म्हणतो, आपला माणूस तरी त्याला म्हणतो, अरे हे रेल्वेच्या माणसांचं काम आहे सीट दुरुस्त करणं, तुझं काम नाही आहे. त्या माणसाने दिलेलं उत्तर यासाठी फार महत्वाचं आहे. तो म्हणतो, बरोबर आहे तुमचं, हे रेल्वेचं काम आहे, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. पण मी हे काम का करतो याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण असं, या सीटवर बसून माझ्या देशाचे हजारो लोक प्रवास करतात रोज, त्यांचा प्रवास सुखाचा आनंदाचा व्हावा असं मला वाटतं. आणि दुसरं कारण, तुमच्यासारखे परदेशाचे जे लोक येतात आमच्याकडं, ते आमच्या देशाची साधन सामुग्री बघून आमच्या देशाची प्रतिमा ठरवतात. तुमच्या मनामध्ये आमच्या देशाची प्रतिमा उंच असावी असं मला वाटतं, म्हणून मी सीट शिवतोय. केवढा भाव! अशी माणसं आम्ही का निर्माण करू नये? असं आपल्याकडं सद्भावना का असू नये? आम्ही याच्याबद्दल विचार करण्याची गरज आहे, प्रयत्न करण्याची गरज आहे. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर. हे सगळे जे संत आमचे होऊन गेले, त्यांच्या तत्कालीन काळामध्ये खूप त्रास होत होता. ज्ञानदेवांच्या काळामध्ये अनाचाराचा खूप त्रास होत होता. इव्हन श्रीकृष्णाने अवतार घेतला त्या काळातला सुद्धा अनाचाराचा खूप त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले होते. अशा काळामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी प्रबोधन केलं, सदाचार आणि सद्मार्ग दाखवले, आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत. आमच्या सगळ्या ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक लोकांनी आमच्यासाठी समर्पण केलं. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना किती अडथळे त्या ठिकाणी पार केले. या सगळ्यांची आदर्श, या सगळ्यांचं स्मरण, या सगळ्यांचे आपले गुण सद्गुण आणि समर्पण भावना लोकांच्या प्रती, मानवतेप्रती करण्याचं काम, याचा विचार आम्ही केला पाहिजे. शेवटी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा विचार मनामध्ये आम्ही केला तर मग कोणत्याही सहकारी संस्था असो, ती गृहनिर्माण संस्था असो, पतसंस्था असो, विविध कार्यकारी असो, बँक असो, दूध संस्था असो, साखर कारखाना असो, ग्राहक भांडार असो, सगळ्या ठिकाणी आमचं काम उच्च दर्जाचंच होईल. आमचा एक ब्रँडिंग सहकारमधनं असं सतत झालं पाहिजे की ज्यामधून सहकारी संस्थेमधून घेतलेली सेवा, घेतलेली वस्तू ही उच्च दर्जाची असेलच, शिवाय ती योग्य किमतीची पण असेल, याचा लोकांच्या मध्ये भावना आणि भाव निर्माण होणं अतिशय महत्वाचं आहे. त्या जितक्या आपण चांगल्या पद्धतीने करू तितकं आम्हाला त्या ठिकाणी चांगलं चित्र बघायला मिळतं. जसं मी एक जपानचं उदाहरण सांगितलं, तसं आपल्याकडचं सुद्धा एक उदाहरण सांगावं असं मला वाटतं. मी एकदा एसटीने प्रवास करत होतो. एसटीने प्रवास करत असताना त्या ठिकाणी हाच प्रसंग, समोरचे सीट फाटलेलं आहे, समोरचं सीट फाटलेलं आहे, समोरच्या सीटमध्ये एक व्यक्ती बसलेली आहे. ते सीट फाटलेलं जे आहे ते अजून फाडण्याचा आणि त्यातून बोळा काढण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करत आहे. मी विचारत आहे काय झालेलं आहे. त्यांनी सांगितलं, घरी पुसायला, फरशी पुसायला आमच्याकडे बोळा पाहिजे म्हणून घेऊन चाललोय. सार्वजनिक मालमत्ताची आमच्या देशामधल्या लोकांची ही जी भावना आणि दृष्टी आहे ना, ही खूप मारक आहे. आम्ही ह्याचा विचार केला पाहिजे. मला सतत असं वाटतं की आपण केलं पाहिजे, का करू नये. जसं या सगळ्या गोष्टीला महत्व आहे तसं मला नेहमीच असं वाटतं की कायदे नियम हे आमच्यासाठी आहेत. प्रत्येक गोष्टीतला कायदा, प्रत्येक गोष्टीतला नियम हा सगळ्यांसाठी आहे. त्याचा वापर आपण सदाचाराने, योग्य पद्धतीने, काटेकोरपणे करणं हे प्रत्येक माणसाचं, प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. ही प्रतिज्ञा आम्ही घेतलेली आहे, त्या पद्धतीने करायला पाहिजे असा सतत मला विचार मनामध्ये येतो. मी नगरला जिल्हाधिकारी असताना आम्ही रस्ते सुरक्षा सप्ताह त्या ठिकाणी केला. तर मला त्या ठिकाणी सांगताना एक गोष्ट मी मुद्दाम सांगितली की नगरमध्ये अशी परिस्थिती आहे म्हणलं, त्या ठिकाणी सिग्नलला उभं राहणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त धोका आहे लाल सिग्नल पडलेला असताना. कारण कोण मागून धडक दिली याची गॅरंटी नाही, अशा परिस्थितीची अवस्था आहे. म्हणजे सिग्नल तोड, नियम मोडणं, बेशिस्त वागणं हे कुठल्या पद्धतीत बसतं मला अजून कळलेलंच नाही. आम्ही विचार केला पाहिजे या गोष्टींचा. आजकाल आम्ही ते नवीन वर्ष साजरे करण्याचे एक नवीन नवीन प्रकार करतो, त्याचा सुद्धा मला एक मनामध्ये खंत आहे, खेद आहे, ज्याचा आम्ही विचार केला पाहिजे. आजची तरुण पिढी आज बघतो मी, काय 31 डिसेंबर म्हणजे काय असतं मला कळलेलं नाही. मद्यपान करणं, मांसाहार करणं, ठिकठिकाणी फिरणं, दंगा करणं, फटाके उडवणारे काय. तुम्हाला जर वर्षाची सुरुवात करायची असेल 1 जानेवारी म्हणून, ते एखाद्या चांगल्या विचाराने करणं. आम्ही आजपासून खरं बोलेन, आयुष्यामध्ये खोटं बोलणार नाही. मी प्रत्येकाला आजपासून सहकार्यच करेन, कुणाच्याही जीवनामध्ये त्रास आणि दुःख निर्माण करणार नाही, अशा करणं प्रतिज्ञा. मी सांगायचो, आमच्या कॉलेजेसमध्ये मी जायचो आणि बोलायचो, अरे 31 डिसेंबरला घरी एकत्र बसा, जेवा, सगळ्या गोष्टींमध्ये एकमेकांमध्ये संवाद साधा. आज कुटुंबांमध्ये विसंवाद निर्माण व्हायला लागला, म्हणून भांडणं व्हायला लागली, म्हणून वाद निर्माण व्हायला लागले, म्हणून कोर्ट केसेस व्हायला लागल्या, आणि त्यातून आपण सगळ्यांची शांती बिघडवत चाललोय.
31 डिसेंबर करायचं आहे ना, करा. उद्यापासून काय करायचं, चांगल्या गोष्टी त्याचा विचार करा आणि त्यातून आपण खऱ्या अर्थानं काय करू शकतो आणि आपल्याला काय आनंद आपल्यासाठी आणि इतरांसाठी निर्माण करू शकतो, असे काही संकल्प करूया. सहकारामध्ये आपण काम करत असताना असे संकल्प आपण त्या संस्थेच्या वर्धापन दिनाला केले पाहिजेत, जेमुळं त्या संस्थेचा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं वृद्धिंगत करण्यासाठी पुढच्या भविष्यकाळामध्ये तिथले सगळे लोक काम करतायत याचा एक वेगळा आनंद आपल्याला सगळ्यांना देता येईल. आणि आदर्श निर्माण करणं, उत्तम संस्था चालवणं आणि त्यातून खऱ्या अर्थानं मानवतेचं आणि देशहिताचं कार्य करणं, ही आपल्याला महत्वाची गरज जी आहे ती मला वाटतं सहकार भारती पुढच्या काळामध्ये पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. किंबहुना पुढच्या काळात त्यांनी ते करावं अशी माझी फार मनापासून अपेक्षा आहे. आपण सर्व या सर्व बाबी मी सांगण्याचं कारण असं होतं की सद्भावना आणि सत्कर्म यांचा प्रसार प्रचार होणं, प्रत्येक व्यासपीठावर त्याचा अवलंब करणं, त्याच्याबद्दल बोलणं. कुठल्याही ग्रामसभेमध्ये, नगरपालिकेच्या सभेमध्ये असा विषय असतो का हो? आपल्या गावामध्ये प्रामाणिकपणा वाढवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न विषय क्रमांक 1 असा कधी तुमच्या संस्थेत तरी असतो का? का नसावा? का आपण विचार करत नाही वेगळा? असे विचार करणं आणि त्याचा अवलंब करणं याला जीवन आहे. नाहीतर हा जन्माला आला, किडामुंगी पण जन्माला येतात आणि जातात ना. हा जन्माला आला, भूमीला भार दिला आणि गेला, काय उपयोग आहे? मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी 10 माणसं मृत्यूशय्येवर होती. 1-2 दिवसात त्यांची इथली यात्रा संपणार अशा अवस्थेत होती. मी तिथे डॉक्टरला म्हणालो, त्यांना तुम्ही विचारा जगलेल्या आतापर्यंतच्या आयुष्याबद्दल काय वाटतं. डॉक्टरला मी दुसऱ्या दिवशी भेटलो, ते म्हणाले, मी सगळ्यांना विचारलं, 10 पैकी 9 लोकांनी उत्तर दिलं, जगलेल्या आयुष्यामध्ये आम्ही खूप त्रास दिला, आमच्या भावाला त्रास दिला, बहिणीला त्रास दिला, जमिनीची भांडणं केली, घराची भांडणं केली, सगळ्या गोष्टी केल्या, मला त्याचा पश्चाताप होतोय. मी डॉक्टरना म्हणलं, त्याला पश्चाताप झाला पण कधी? त्याच्या गौऱ्या मसनात गेल्यावर. त्याला योग्य वेळ व्हायला पाहिजे. माझं शरीर, मन, बुद्धी चांगली असताना, शाबूत असताना, मी चांगलं काम करणं शक्य असताना मी जर त्रास दिला, मी जर वाईट वागलो, मी दुष्कर्म केली, मी व्यसनं केली, काय उपयोग आहे या मानवी जीवनाचा, तुझ्या जगण्याचा? तुझा समाजाला, देशाला, कुटुंबाला काय फायदा, याचा विचार केला पाहिजे. शेवटी जीवनाची वाटचाल करत असताना या सगळ्या गोष्टींचा आपण प्रत्येक टप्प्यावर जर विचार करत गेलो तर आपलं जीवन आपण निश्चितपणे समृद्ध करू शकतो. आपण आपलंच नाही तर इतरांचं सुद्धा जीवन समृद्ध करू शकतो आणि त्यातून सहकार आणि त्यातून समृद्धी, म्हणून सहकारातून समृद्धी अशी आपण आणू शकतो, असं मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावंसं वाटतं. अनेक बाबी बोलण्यासारख्या आहेत, पण व्यासपीठावरची मंडळी मोठी आहेत, त्यांचंही आपण ऐकलं पाहिजे. तुम्ही टाळ्यांनी दाखवून दिलंय की आता तुम्ही बसा, आता तुम्ही बंद केलं पाहिजे, त्यामुळे मी थांबेन, काय हरकत नाही. पण तरीही एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन, एका चांगल्या कार्यक्रमामधून आपण या ठिकाणी एक चांगला संकल्प घेऊन जावं आणि पुढच्या काळामध्ये या सहकारातून एक चांगल्या प्रकारची व्यवस्था देशामध्ये निर्माण करावी, देशकार्य चांगल्या प्रकारे घडावं. यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, आपलं आणि आपल्या कुटुंबांचं, आपल्या सहकाऱ्यांचं पुढचं सर्व आयुष्य सहकार्याचं, सद्भावनाचं, सत्कर्माचं आणि सहकाराच्या समृद्धीचं, विकासाचं जाओ, आनंदाचं जाओ, सुखाचं जाओ, समाधानाचं जाओ, असं ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.